बरं का खऱ्या अर्थाने कौतुक आहे. 7 सुरांचा असणारा हा संगम म्हणजे नारदी असणार हे वाद्य. या वाद्यामध्ये भजनी मंडळी ऐका. याच्यामध्ये षड्ज आहे, ऋषभ आहे, कंदार आहे, मध्यम आहे, पंचम आहे, दैवत आहे आणि निषाद आहे. आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे वस्ताद आटपाडी आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आटपाडीचे वस्ताद नामदेव बडरे वस्ताद, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे वस्ताद, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. मैदानाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र केसरी बापूदादा लोखंडे यांचे असणारे बंधुराज भीमराव लोखंडे, महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस भीमराव लोखंडे पैलवान, आपणाला विनंती आहे आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. श्रेयस ठोंबरे मिळकत खाना हा विजय झालेला आहे. हॅलो सर, एक मिनिट. हा बोला. हनुमान मंदिराच्या इथं एक गाडी लावलेली आहे 4 व्हीलर, ती कृपया 6316 असा नंबर आहे, तर कृपया ती गाडी तिथून काढावी, कारण तिथं मंडप बांधण्यात येत आहे. ओम ठेकळे वाकरी चला चल बळा, ऋग्वेद पवार बेलवली, श्रेयस ठोंबरे या विजय मल्लासाठी सन्माननीय कृष्णात कडवे भाई यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तुम्हीच द्या. याला बक्षीस म्हटलं जातं बरं का. विजय मल्लासाठी आलेलं हे 100 रुपयाचं बक्षीस कृष्णात भाई यांच्यातर्फे. पैसा वेगळा आणि बक्षीस वेगळं बरं का. अनेक मार्ग सुचवतो त्याला पैसा असं म्हटलं जातं, आणि जीवन सार्थकी केलं जातं त्याला बक्षीस म्हटलं जातं. शिवप्रभूंची शब्बाशकीची थाप मावळ्यांच्या पाठीवरती असायचं, तेच त्यांचं सर्वात मोठं बक्षीस होतं. आणि झोळी डावाची पकड घेतलेली आहे, पंच सतर्क आहे. आणि फ्रंट झोळी मारण्याचा प्रयत्न आणि तिथं डंकी ही मारण्याचा प्रयत्न. सरांना नम्र विनंती आहे सर, ही या ज्या 3 पुस्तकांची अरे गेली नाही सुरू करू. वाचली राव. या 3 पुस्तक झाल्यानंतर चंद्र भगत, सुधीर चेरकर, जितू दरांडे, सुबोध राऊत आणि अमर धोंडसेकर यांनी कृपया आखाड्यात जाण्याची विनंती करतो. या 3 कुस्त्या संपल्यानंतर आणि आतली टांग मारण्याचा प्रयत्न पैलवानचा शबासा. टांग मारावी पेली पैलवान. सांगली जिल्ह्यामध्ये, सांगली शहरामध्ये भोसले व्यायामशाळा आहे, आणि या भोसले व्यायामशाळेमध्ये मिरजच्या शेजारी असणारे एका छोट्याशा खेडेगावातील असणारा बेलीत वस्तांचा जो जन्म. ठाक मारावी तर त्या बेलीत वस्तांनी ठाक मारावी. कर्नाटकचा असणारा कल्लू पेलवान, भला मोठा धिप्पाड असणारा 100 किलोचा कल्लोपा पेलवान. कल्लप्पा हा जोमामध्ये असणारा पैलवान होता, आणि बेलीत पैलवान यांनी कुस्ती सोडलेली होती, लग्न झालेलं होतं, आणि एक अपत्य त्यांना झालेलं होतं. या असणाऱ्या पैलवांना, कल्लू पैलवांना कोणच उठत नव्हतं त्या भागामध्ये, सांगली भागामध्ये. आणि बेलीतनी कुस्ती करण्याचा निश्चय केला. या भागामध्ये याला जर कोण उठत नसेल तर 1 महिन्याच्या आत मी याच्या बरोबर कुस्ती खेळू शकतो. 1 महिन्याचा कालावधी दिला. 1 महिन्यामध्ये पुन्हा सराव केला बेलीत पैलवांनी, आणि कुस्तीचा दिवस उलटला. मंडळी, एकाएकाची डावामध्ये कशी मास्टरकी असते ऐका मंडळी. आणि महिन्यानंतर तो दिवस उजडला. कल्लू पैलवान, कर्नाटकचा असणारा महान पैलवान, आणि बेलीत पैलवान यांची कुस्ती ठरली. कुस्ती सुरू झाल्यानंतर कल्लू पैलवान सुद्धा ढाक लावत होता बरं का. कल्लू पैलवानने ढाक लावली, वरच्या वरती बेलीत पैलवान फिरले,
आणि दोन्ही पायावरती उभे राहिले आणि चालू कुस्तीमध्ये कल्लू पैलवानला काय म्हटले ऐका. बाबा फोडा उसको. देख कल्लू, धाक ऐसे नहीं लगाती, धाक ऐसे लगाती है म्हटले आणि सुंदर छडी टांग लावली आणि कल्लू पैलवानना चारी मुंड्यात चित केला. डावाची मास्टर की असं म्हटलं. अरे पोकळ किस्सा मारण्याचा प्रयत्न पैलवानचा, तेव्हा प्रत्येक पैलवानची त्याची त्या डावामध्ये मास्टर की असते. संस्कार पाटील यांच्याकडून 100 रुपये दिले या कुस्तीसाठी. धन्यवाद. चालव चालव बोलावर पुन्हा एक चाक मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय अंतिम असा आहे. आत्ताचा ऑलिम्पिक योगेश्वर दत्त त्याचा हुकमी डाव अरे इकडून इकडून की ज्या मोळी डावावरती त्यांनी ऑलिम्पिकला आपल्या भारत देशाला पदक मिळवून दिलं. उठ उठ अरे योगेश्वर दत्त साला. त्याचा डाव होता मोळी. शबास आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे. गलशेला टेन्शन आलं.